हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर खूप दिवसातून आज हा व्हिडिओ आलेला आहे. सो हा आजचा व्हिडिओ आहे तो स्पेशल आहे. आणि स्पेशल म्हणता येईल कारण हा एंगेजमेंट केक आहे आणि असा स्पेशल केक आहे हा. कारण हा केक आहे तो मी माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटला तयार केलेला आहे आणि तिला हा खूप आवडला. आणि मेन म्हणजे हा केक आहे तो 2 किलोचा आहे, चॉकलेट फ्लेवरचा. एकदम सिंपल केक आहे हा. आणि मेन म्हणजे एंगेजमेंटचा केक आहे आणि थीमसुद्धा एकदम सोपी आहे आणि रिच आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्की आवडेल आणि कसा वाटला हे मला नक्की सांगा. तर त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर तुम्हाला दिसत असेल की मी सगळ्या बाजूने आधी क्रीम लावून घेतलेली आहे. तर त्यासाठी केक करण्यासाठी मी 700 ग्रॅम प्रीमिक्स यूज केलेलं चॉकलेट फ्लेवरचं आणि क्रीम आहे ती 800 ते 850 ml बीट करून घेतलेली आहे. आणि 2 किलोच्या टीनमध्ये हा केक बेक करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर हा केक करायला घेतलेला आहे. तर केकची हाईट वाढवायची असेल आपल्याला तर केक आहे तो थोडासा जो कट करायचा बाहेरच्या बाजूने आणि जो स्लाईस राहिलेले असतात केकच्या कट केलेल्या असतात त्या आतल्या बाजूला ॲड करायचा, जेणेकरून त्याची थोडीशी केकची हाईट वाढेल आणि केक हा आपला हायटेड होऊन जाईल. तर ती होते एकदम आपला केक हाईट करायची सोपी ट्रिक. तर त्यासाठी तुम्ही मोठा टीन किंवा टॉल केकचा टीन यूज नाही केला तरी चालतो. आपला रेग्युलर टीनमध्ये सुद्धा आपल्याला हायटेड केक हा तयार करता येतो. तर आता खालच्या बाजूने मी पिंक शेड यूज केलेले आहे आणि वरच्या बाजूने व्हाईट शेड यूज केलेली आहे. तर क्रम कोट न करता डायरेक्ट मी हा केक करायला घेतलेला आहे. कारण क्रम कोट केल्यानंतर आतल्या बाजूने आता क्रम कोट करताना आपण व्हाईट क्रीम यूज करतो. तर कधीकधी जी व्हाईट क्रीम आहे ती दुसरा जो आपण कलर वापरतो तो त्यामध्ये मिक्स होऊन जातो. त्यामुळं डायरेक्ट कलर आहे तो क्रीम केलेला कलर आहे तो यूज करायचा, जेणेकरून जे मिक्स कलर आपले ॲड होत नाहीत एकमेकांमध्ये आणि आपला केकचा लुक आहे तो पण खूप छान होतो. तर आता प्लेन स्पॅच्युलाने सगळ्या बाजूने क्रीम पसरवून घेतलेली आहे आणि प्लेन स्क्रॅपरने एक्स्ट्राची क्रीमसुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि त्याला फिनिशिंग हे चांगल्या प्रकारे देते ते मी बघू शकता व्हिडिओमध्ये. कारण केकचा जो बेस आहे तो एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित आपल्याला सेट करून मगच तो केक हा करायला घ्यायचा आहे. आणि क्रीम ही सगळ्या बाजूने व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरवून घ्यायची आहे आणि त्याची लेवल आहे क्रीमची ती एकसारखी करायची आहे. तर आता ह्यामध्ये एक नवीन ट्रिक मी यूज केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता की गोल्डन डस्ट आहे ते घेतलेलं आहे थोडंसं वाटीमध्ये काढून. आणि आता ऑइल आहे ते घेतलेलं आहे, आपलं जे रेग्युलर यूजचं आहे आपण स्वयंपाकाला यूज करतो ते. आणि थोडं थोडं त्यात ॲड करून त्याची थोडीशी क्रीम तयार केलेली आहे. क्रीम म्हणजे आपण जे ड्रॉइंग करताना कसं आपण पेंट वगैरे करताना आपण वॉटर कलर कसे वगैरे यूज करतो त्याचप्रमाणे ते डस्ट घालून ते त्याची पेस्ट तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकता. जेणेकरून त्या केकवरती आपल्याला ती ॲड करता येईल किंवा डिझाईन आपल्याला त्या केकवरती काढता येईल. तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे त्यामध्ये ऑइल मिक्स केलेलं आहे. आणि आता आपली ती क्रीम आहे किंवा जे डस्ट आहे ते एकसारखं झालेलं आहे. आता ते करायला घेतलेलं आहे डिझाईन आता डस्टने. तर तुम्ही बघू शकताय की वरच्या बाजूने सुद्धा मी आता केकला डिझाईन काढलेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा डिझाईन काढलेली आहे. तर जो आपला ब्रश असतो सिलिकॉनचा तो यूज केलेला आहे आणि त्यानं डिझाईन केलेली आहे. आणि आता जो कडेनं डस्ट हे लावून घेतलेलं आहे त्यासाठी मी कॉटन बड्स आहेत आपले ते घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने ते थोडं ते मी डस्ट आहे ते लावत गेलेले आहे, तुम्ही बघू शकताय. त्यामुळं केकला हा एकदम छान लूक आलेला आहे आणि मेन म्हणजे केक हा एकदम रिच दिसतो, फॅन्सी दिसतो. ही एक सोपी ट्रिक आहे. जर केक हा फॅन्सी आणि एकदम सिंपल आणि सोबर जर करायचा असेल तर तुम्ही हे डस्ट अशा प्रकारे यूज करू शकता.
आता सगळ्या बाजूने मी आता लावून घेतलेले आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा मी ते डस्ट लावून घेणार आहे। आणि हा केक आहे तो 2 तासाच्या अंतरावरती गेलेला आहे आणि त्यासाठी मी हा केक आदल्या दिवशी करून घेतलेला आहे आणि रात्रभर व्यवस्थित डीप फ्रीजला सेट करून घेतलेला आहे आणि फ्रीजचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा वाढवलेलं आहे। रेग्युलरपेक्षा टेम्परेचर हे मी जास्त वाढवून घेतलेलं आहे, कारण केक हा पूर्ण सेट झाल्यानंतर एकदम व्यवस्थित डीप झाल्यानंतर मगच तो पॅक केलेला आहे दुसऱ्या दिवशी आणि मग तो मी केक हा एंगेजमेंटच्या ठिकाणी नेलेला आहे। कारण जर वाटेमध्ये तो मेल्ट होण्याची शक्यता असते आणि आता तुम्ही बघू शकता की उन्हाळ्यामध्ये ऊन पण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे गरमीमुळे केक हा लगेच मेल्ट होण्याची शक्यता असते। त्यामुळे एकदम व्यवस्थित सेट करूनच हा केक तुम्ही जर लांब कुठे नेणार असेल तर सेट करून न्या। आता आतल्या बाजूने सुद्धा गोल्डन डस्ट आहे ते यूज केलेलं आहे आणि आता खालच्या बाजूने सुद्धा मी ते वापरलेला आहे। तुम्ही बघू शकता छोटे छोटे डॉट्स केलेले आहेत, पण त्या तुम्ही बघू शकता की केकला हा एकदम रिच आणि एकदम फॅन्सी लुक आलेला आहे। काही मी त्याच्यावरती क्रीमची फुलं काढलेली नाही आहेत किंवा एक्स्ट्रा जी डिझाईन असते क्रीमची ती सुद्धा काढलेली नाही आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी केकला ह्या लुक आहे तो एकदम रिच लुक दिलेला आहे, फॅन्सी लुक दिलेला आहे। तर आता गोल्डन स्प्रिंकल्स घेतलेले आहेत छोटे छोटे, ते आता फक्त त्यावरती टॉपिंगला फक्त ॲड केलेले आहे। तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने थोडं थोडं टाकलेले आहे, जास्त सुद्धा टाकलेलं नाही, कारण आपलं जे गोल्डन डस्टची डिझाईन पण दिसली पाहिजे आणि मेन म्हणजे गोल्डन स्प्रिंकल्स पण आपले दिसले पाहिजेत। आता तुम्ही बघू शकता मी जे फॅन्सी जी फुलं असतात ती घेतलेली आहेत, मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असतात। मग आता ती गुलाबाची फुलं आहेत ती घेतलेली आहेत, मग त्यामध्ये मी रेड गुलाब आणि पिंक गुलाब असे 2 शेड यूज केलेले आहेत आणि टूथपिक लावलेली आहे त्या फुलांना खालच्या बाजूने, जेणेकरून त्या केकवरती आपल्याला ती फुलं व्यवस्थित अरेंज करता येतील। आणि ती टूथपिक आहे ती मी टेक्सोने त्याला व्यवस्थित चिटकवून घेतलेली आहे आणि आपला केक आता हा व्यवस्थित छान तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकताय नुसती फुलं त्यावरती अरेंज केल्यावरती एकदम केकचा लुक हा एकदम सुंदर झालेला आहे, एकदम बदललेला आहे आणि छान दिसतोय, रिच केक दिसतोय हा एकदम। आता खालच्या बाजूने सुद्धा अपोजिट साईडला मी फुलं तशीच अरेंज केलेली आहेत। तुम्ही बघू शकता एकदम छान आणि सुंदर केक झालेला आहे हा। सो फ्रेंड्स, आपण होम बेकर्स असतो, तर आपण नवनवीन आयडियाज करून हा आपण केक हे कस्टमरला देत असतो। तर केक हे आपल्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीलाच आपण त्याचे आपल्याला केकची डिझाईन ही आपल्या क्रिएटिव्हिटीने आपण तयार करत असतो आणि मेन म्हणजे आपल्या क्रिएटिव्हिटीलाच कस्टमर आपल्याला पैसे देत असतो। जेवढा आपण नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करू तेवढंच आपला केक हा सुंदर होतो आणि मेन म्हणजे कस्टमरला सुद्धा आवडतो। तर तुम्ही बघू शकता एकदम सिंपल पद्धतीने मी हा केक केलेला आहे आणि त्याच्यावरती फक्त जस्ट एंगेज हे टॉपर्स लावलेलं आहे। सो फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।